नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये जन्म झालेले प्राध्यापक भाऊसाहेब गणपत आवटे सर, जे कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी आपल्या प्राध्यापकीचा आविष्कार ज्यांनी घडवला आणि हा आविष्कार घडत असताना संपूर्ण आपल्या क्षेत्रामध्ये त्यांना अचानक एक कायापालट झाल्यासारखं एक अनुभूती आली. ती म्हणजे दिंडोरी प्रणीत परमपूज्य मोरे सरांची त्यांच्या संपर्कात आले आणि त्या वेळेपासून त्यांच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने म्हणा किंवा श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेने म्हणा, ते श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाले. आणि मग आजकाल 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण पाहतो की श्री स्वामी समर्थांच्या चरणी सर्व भक्तजन लीन झालेले आहेत. असं एक उदंड व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक भाऊसाहेब गणपत आवटे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. चला तर मग त्यांच्याशी आपण चर्चा करूया. प्राध्यापक भाऊसाहेब आवटे सर, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. थँक्स. आपण आमच्या सर्व दर्शकांना आपली ओळख करून द्या. श्री स्वामी समर्थ. आता माझं नाव तर त्यांनी सांगितलेलंच आहे, भाऊसाहेब गणपत आवटे. मी जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचा रहिवासी. कृषी महाविद्यालय या ठिकाणी 1962 साली पदवीसाठी मी ॲडमिशन घेतली आणि 4 वर्षाचा कोर्स 1966 साली BSc ॲग्री ऑनर्स डिग्रीत पास झालं. त्यावेळेला मला सरकारी नोकरी ताबडतोब मिळाली आणि कॉलेजवरच माझं नोकरी असल्यामुळं मी मास्टर ऑफ डिग्री ही सर्व्हिस करताना केली आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून माझी नेमणूक झाली. ती मी पुण्यातच कृषी महाविद्यालयात. नंतर काही दिवसांनी आमची युनिव्हर्सिटी आहे राहुरी कृषी विद्यापीठ नगर, अहमदनगर. तर त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर मी PhDला ॲडमिशन घेतलं होतं. परंतु त्यांनी जाहिरात काढली होती प्रोफेसरची, क्लास 1 ऑफिसर, आणि ती होती फिलिंग फॉरची जागा, BC ST NT OBC आणि नंतर ओपन. ती ओपन झाली आणि माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर मी धुळ्याला माझी बदली झाली. तिथं गव्हर्नमेंट कृषी महाविद्यालय आहे. तिथं 5 वर्ष आम्ही उत्तम प्रकारे नोकरी केली. परंतु मध्यंतरी आम्ही दिंडोरीपर्यंत सेवा मार्गात परमपूज्य सद्गुरू मोरेदादांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या विचाराचा आणि मार्गदर्शनाचा माझ्यावर अत्यंत चांगल्या प्रकारे परिणाम झाला आणि मी सर्व्हिस बरोबरच स्वामी समर्थांची सेवा करू लागलो. आतापर्यंत स्वामींच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार मी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात केला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई वगैरे अनेक ठिकाणी स्वामी समर्थाचं मार्गदर्शन करून सेवा केंद्राची उभारणी केलेली आहे. आणि आपल्या या ठिकाणी 1985 सालापासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सारसबाग या ठिकाणी कार्यरत आहे. आता माझ्यानंतर माझी मुलगी विद्याताई हे चांगल्या प्रकारे काम पाहतात. आता कारण माझं वय बरंच झालेलं आहे, मला एवढं काम होत नाही. ती व्यवस्थित काम चालू आहे आणि स्वामींची सेवा ही अखंड चालू राहावी या स्वामीचरणी प्रार्थनाच आहे. पुण्याच्या सांस्कृतिक आणि चांगल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अशा पुण्यभूमीमध्ये श्री स्वामी समर्थांचा तुम्ही मठ 1985 पासून तुम्ही कार्यरत आहात. स्वामी समर्थांशी तुमची एक नाळ जोडली गेलेली आहे. काळ्या मातीतलं हे तुमचं वात्सल्य असलं आणि स्वामी समर्थ आजकाल तुम्ही बघता की टीव्हीवर सुद्धा स्वामी समर्थांची सुद्धा सिरियल चालू आहे. स्वामी समर्थांच्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी आपापल्या ज्या जीवनात जे भक्तांना दाखवलेले त्यांचे चमत्कार आहेत, त्या चमत्कारांची अनुभूती वगैरे आहे ते संपूर्ण जग बघतंय. महाराष्ट्र, भारतभर त्यांची वाह होते. मग आपणही स्वामी समर्थांच्या या एवढ्या अनुभवातनं गेलात, काही प्रसंग तुम्ही अनुभवले का की स्वामी समर्थांची काही अनुभूती तुम्हाला आली का? स्वामी समर्थ महाराज हे म्हणजे दत्त महाराजांचं मानव देहातील रूप आहे. तो अवतार आहे. दत्त महाराजांविषयी आपल्याला बरंचसं माहिती आहे, कारण चित्रकूट आश्रमात अत्री ऋषी आणि अनुसया यांच्या आश्रमामध्ये ते तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू, महेश
हे साधूच्या रूपात आले, कारण अनुसयाचं सत्वहरण करण्यासाठी. परंतु त्या अनुसयाच्या तपबलामुळे ह्या तिन्ही देवांची बाळं झाली, तोच दत्त अवतार. आता दत्त अवतार हा म्हणजे गुरुचा अवतार आहे आणि हे विश्वाचे गुरु आहेत. तर इतर देवही अवतार घेत असतात, देवीचे अवतार आहेत, देवांचे अवतार आहेत, पण ते कार्यापुरते, कार्य संपल्यानंतर अवतार समाप्ती केलेली आहे. तसं दत्त महाराजांचं नाही, त्यांचा अविनाशी अवतार आहे. श्रीधर स्वामींना म्हटलेलं आहे, अवतार उदंड होती सवेची मागुती विलया जाती, तैशी नवे दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असेना. असे हे दत्त महाराज या स्वामींच्या रूपात प्रगट झाले. 15व्या शतकापासून म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचं एकत्र करत असले दत्तांचा अवतार आहे. म्हणजे 15व्या शतकापासून 19व्या शतक आणि 19व्या आता 21वं शतक आलेलं आहे. 21व्या शतकात सर्वांना श्री स्वामी समर्थांची जी माहिती आहे, त्यांचं महत् कार्य हे जे तुम्ही अनुभवलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, असं तुम्हाला कधी वाटलं का की आपण हे सर्व आलेले प्रसंग, स्वामींची माहिती आपण जी आत्मसात केलेली आहे, जे तुमचे चरित्र तुम्ही पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याचं कुठेतरी एक लेखन करावं, एक पुस्तक प्रकाशित करावं, जेणेकरून नवीन पिढीला त्याची साक्षात त्याची अनुभूती मिळेल, त्याचं वाचन करायला मिळेल, असं काही पुस्तक वगैरे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न किंवा त्याची काही मुद्देसूद माहिती असलेली तयारी करताय का? स्वामी समर्थ महाराजांचं अवतार कार्य हे फार महान आहे, परंतु माझ्या बुद्धीप्रमाणे मी थोडक्यात का होईना, परंतु स्वामींचं सत्य कार्य काय आहे आणि त्यांनी काय केलं आणि त्याचा परिणाम आपल्या जनतेवर काय झाला, तर हे एक संकलन करून एक पुस्तक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अवतार कार्य हे पुस्तक मी लिहून प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे स्वामी समर्थ हे दत्तांचेच अवतार आहेत, त्याबद्दल असे आणखीन काही असे पुष्टी देणार काही प्रसंग सांगू शकाल का? तर हे स्वामी दत्त महाराज हे मानवदेहात स्वामी समर्थांच्या रूपात का उत्तीर्ण झाले, कारण काय आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभीष्टानाम धर्मस्य तदात्मानाम सृजाम्यहम् परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात अगदी युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितले, ती गीता धर्म. तर अशा म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी म्हणजे काय, की जे वेदांमध्ये धर्म तत्वाचं प्रस्थापित केलेलं आहे, वेद लिखो धर्म मूलम, आपल्या हिंदू धर्माचं मूळ हे वेद आहे, आणि त्याच्यात भगवंतांनी हिंदू धर्माच्या बद्दल काही तत्वज्ञान दिलेलं आहे. त्या तत्वज्ञानाप्रमाणे जर मनुष्य वागला नाही तर त्याला अधार्मिक मानायचं. तर अधार्मिकाचं प्रमाण जेव्हा जेव्हा जास्त वाढेल आणि त्यांच्यापासून धर्मनिष्ठ लोकांना उपद्रव होईल, अशा वेळेला भगवान म्हणतात की आम्ही त्या वेळेला अवतार घेऊन धर्माची घडी पुन्हा प्रस्थापित करू. तर ह्या पद्धतीनं स्वामी समर्थ दत्त महाराजांनी अवतार का घेतला, तर त्यावेळेला धर्माला ग्लानी आलेली होती, आणि ती ग्लानी कशामुळे आली ते मी सांगतो. कारण महाभारतानंतर 2000 वर्ष गीता धर्माप्रमाणे व्यवस्थित हिंदू धर्माची चालरीत झालेली होती, परंतु पुढे पुढे प्रभावी मार्गदर्शनाअभावी समाज विकाराकडे वाहत गेला, आणि त्यातच जे ईश्वराने 4 जाती निर्माण केल्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे होते. शूद्र सुद्धा जर अभ्यास करून चांगलं झालं त्याला ब्राह्मणही म्हणू शकत होतं. तर हे कर्मजाती जाऊन जन्मजात पद्धत सुरू झाली, आणि त्यामुळं समाजामध्ये भेदभाव निर्माण झाले. उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य असे समाजामध्ये भेदभाव झाले, आणि त्याचा परिणाम जवळजवळ 25% हिंदू दुसऱ्या धर्मात गेले. त्यानंतर परकीयांकडून सुद्धा हिंदू धर्मावर आघात झाली. 1993 साली मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केलं. त्यावेळेला दिल्लीचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये तुफान युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं, पण त्या युद्धात
पृथ्वीराज चव्हाणचा पराजय झाला. त्यामुळे दिल्लीवरचं हिंदू राज्य जाऊन मुसलमानी रियासत चालू झाली आणि ती चालू झाल्यामुळे पुढं पुढं काय झालं, मध्य आशियातून लाखोच्या संख्येत टोळीवाले भारतात येऊन लुटमार करू लागले आणि त्यानंतर 1526 साली 2 मुसलमानी सत्तेत युद्ध झाले आणि मोगल राज्यकर्ते झाले. आता मोगलामध्ये अकबराने स्थापन केलेले राज्य औरंगजेबाने भारतभर वाढवलं, परंतु महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी औरंगजेबाशी टक्कर द्यावी लागली आणि त्यात छत्रपती महाराज यशस्वी झाले. तर हे त्यानंतर 1761 साली मोगल आणि मराठे यांच्यात कुरुक्षेत्रावर फार मोठं युद्ध झालं. त्यावेळेला मोगलांनी काबूलवरचे अहमद शाह अब्दाली यांना सहकार्य करण्यास आमंत्रण दिलं होतं. पण ते इतकं युद्ध झालं की दोन्ही राजे सतारचा राज झाला आणि सुवर्ण संधी इंग्रजांना मिळाली. इंग्रजांनी भेदनीती आणि सुधारित शस्त्रास्त्राच्या जोरावर संपूर्ण भारत काबीज केला. आता ह्या परकीय राज्य सत्तेत 700 वर्ष भरडला गेलेल्या हिंदू धर्माला ग्लानी आली. आता ही ग्लानी येणार हे परमेश्वराला माहितीच असतं, कारण परमेश्वर जे आहे पूर्ण ब्रह्म किंवा परब्रह्म, त्याला भूतकाळ, चालूकाळ, भविष्यकाळ सगळं त्यांच्या माहिती असतं. आणि त्यामुळेच दत्त महाराज हे धर्मरक्षणासाठी 1149 साली चिली खेडेगावी म्हणजे पंजाब राज्यात हस्तिनापूर पासून 36 किलोमीटर अंतरावर एक वडाच्या झाडाखाली जमीन दुभांगून त्यातून 8 वर्षाची बालमूर्ती बाहेर आली. ते श्री स्वामी समर्थ महाराज. खूप छान. कारण दत्तात्रयाने मानवाचा अवतार घेतला हे सुद्धा तुम्ही छानपैकी सांगितलं. महाभारत आणि रामायण ही तर आपली महाकाव्य संपूर्ण आपल्या भारताला माहिती आहे. व महाभारत आणि रामायणकार जे आहेत प्रभू रामचंद्र आहेत आणि प्रभू श्रीकृष्ण आहे. दोघांनी त्यांचे अवतार आहे ते समरस होऊन लोक त्यावेळेच्या काळातीत त्यांनी कार्य केले. आज मला असं विचारतं की ह्या दोघांशी निगडीत असलेले स्वामी समर्थांचं कार्य या दोघांशी कसं तुम्ही प्रेरित करता? आता हे त्रेतायुगामध्ये आपल्या हिंदू धर्मावर परकीयांचं त्रास होत होता, म्हणजे दैत्य असुर राक्षस म्हणाले. आणि त्यावेळेला ते आपल्या हिंदू धर्मीय लोकांना उपद्रव करीत होते आणि त्यांची संख्या दंडकारण्यात फार मोठ्या प्रमाणात होती. आणि मधून रावण सुद्धा भारतात येऊन काही तपस्वी वगैरे यांना त्रास देत होता. भगवान विष्णूंनी तृतीयुगामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार घेतला आणि त्या वनवासात असताना नाशिकमध्ये पंचवटीत असताना सगळे दंड काढण्याचे हजारो राक्षस मारून टाकले आणि ती सर्व भूमी आपल्या हिंदू धर्मियांना सुरक्षित केली. एवढंच नाही तर लंकेवर स्वारी केली आणि रावणासह अनेक दैत्य त्यांनी मारून टाकले आणि भारतीय हिंदू धर्माला त्यांनी संरक्षण दिलं, म्हणजे त्याच्या ग्लानी दुरुस्त केली, म्हणजे घालवली. त्याचप्रमाणे द्वापार युगामध्ये परकीय जाऊ द्या पण स्वकीयामध्येच जास्त भांडणं, वाद आणि मत्सर असे अधार्मिकपणा फार मोठ्या प्रमाणात वाढला होता. आता तुम्ही सांगा की यादव कुळातील राजा कंस त्यांनी आपली बहीण देवकी आणि मेवनाथ वसुदेवला तुरुंगात टाकलं होते. त्याचप्रमाणे कुरुवंशातील कौरव पांडव ते एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करीत होते. कौरवांनी वाराणसीला लाक्षगृहाचे आराधना करून पांडवांना मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु पांडव त्यातून सुखरूप बाहेर पडले. आता पांडवांनी विचार केला की आता कौरवांमध्ये राहण्यात अर्थ नाही. मग त्यांनी प्रक्रमावर काही प्रदेश जिंकला आणि इंद्रप्रस्थ येथे राजधानी तयार केली. आता मध्ये बऱ्याच घटना झाल्या, परंतु शेवटी कौरव पांडवांना
युद्धाशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यामुळं कौरव आणि पांडव हे युद्धाच्या तयारीला लागले. कौरव आता दुष्ट लोकांची संख्या जास्त होती. लहान मोठे राजसत्ता त्या दुष्ट होते ते सगळे कौरवांना येऊन मिळाले. आणि जे धर्मनिष्ठ होते, नीतिमान होते, सुसंस्कृत होते, ते आपले पांडवांकडे आले. आता तसा विचार केला तर कौरवांकडे फार रथी महारथी अतिरथी भीष्माचार्य यांनी आर्यावर्त तयार केला. आर्यावर्त म्हणजे आर्यांनी जिंकलेला प्रदेश. त्याबरोबर यांना शिक्षण दिलेले द्रोणाचार्य, नंतर कर्ण, दुर्योधन, जयद्रथ, अश्वत्थामा, म्हणजे असे रथी महारथी आहेत. आणि लाखोच्या संख्येत सैन्य. त्या मानाने यांना तोंड देण्यास जे कुवत आहे ते फक्त कृष्ण आणि अर्जुनामध्ये. त्यातही कृष्णाने प्रतिज्ञा केली होती, मी युद्धात शस्त्र हातात घेणार नाही. मग राहिले अर्जुन. तर अर्जुन ते कुरुक्षेत्र युद्धभूमी ठरली. ते दोन्ही सैन्य एकामेकासमोर ठाकलेले आहेत. रणवाद्य वाजायला लागले, वातावरण थुंद झालेले आहे. अशा वेळेला अर्जुन भावनावश्य आला, त्याला मोह आला की भीष्माचार्य द्रोणाचार्य माझे गुरु आहेत. आणि कौरव जरी वाईट असले तरी पण त्यांनी मला मोठे केलं, शिकवलं, विद्या दिली. आणि हे लाखोच्या संख्येत इथं सैन्य मारायचं तर त्यांच्या बायका विधवा होणार आणि त्यातून काही अनर्थ वाढ येणार. त्यापेक्षा युद्ध नको, वैभव नको, सुळाची भावना नको, शस्त्र टाकून दिले आणि श्रीकृष्णाला म्हणले मी युद्ध करणार नाही. आता कृष्ण म्हणजे अवतार तो अवतार कशासाठी घेतला की दुष्टांचा नाश करण्यासाठी. आता ही म्हणजे परमोच्च क्षण जवळ आलेला असताना अर्जुनाने शस्त्र टाकून दिली. तरी पण ते भगवंत आहे, परमेश्वर आहे. त्यांनी म्हणले अर्जुना, तू या ठिकाणी धर्मयुद्ध करण्यासाठी आलेला आहेस. तुझे नातलग गुरु हे धर्मापेक्षा मोठे नाहीत. तू जरी तू आज त्यांना मारलं नाही, ते कधीतरी मारणारच आहेत. तेव्हा तुझे सगळे इंद्रिय तू आत्म्यात ओढून घे. आत्मा हा स्थितप्रज्ञ आहे, म्हणजे त्याला दुःखातही दुःख होत नाही, सुखातही आनंद होत नाही. यांनी म्हणले न दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. आणि संपूर्ण गीता त्या रणभूमीत अर्जुनाला सांगितली. आणि शेवटी स्वतःचं विश्वरूप दर्शन दिलं. मग त्या अर्जुनाला प्रवृत्त केलं लढाईला. आता ती लढाई झाली, तो 18 दिवस तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये सर्व कौरव मारले गेले आणि विजयश्री अर्जुनाच्या गळ्यात पडली. मग भगवान श्रीकृष्णाने इंद्रप्रस्थ राज्य त्यांना देऊन पांडवांना ते द्वारकेला गेले. तर या ठिकाणी दोन्ही बी युगामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये किंवा द्वापार युगामध्ये जे भगवान विष्णूने अवतार घेतला हे दुष्टांना ठार मारून टाकले. परंतु ह्या कलियुगामध्ये जे दत्त महाराजनी जो अवतार घेतला श्री स्वामी समर्थ महाराजांचा, यांनी माणसं मारली नाही. यांची शक्तीच फार मोठी होती आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे धर्माचं रक्षण केलं. पहिला प्रश्न असा की आपल्या हिमालयासह संपूर्ण भारतामध्ये जे तपस्वी होते, साधू होते, योगी होते आणि ते त्या भागात त्यांनी जाऊन त्यांना अनुग्रह केला. त्यांच्या याच्यामध्ये ज्या अडचणी निर्माण होत्या साधनेमध्ये त्या समजून सांगितल्या आणि त्यांना शेवटी धर्मात प्रचारात प्रवृत्त केले. हा एक मुद्दा. दुसरा म्हणजे जे अर्थ दुःखी आणि मिमिक्सू वगैरे जे असे आहेत समाजात, तो मोठ्या प्रमाणात होता. त्यांचे दुःख निवारण करून त्यांना धर्म भक्ती मार्गाला लावलं. तिसरी गोष्ट अशी की त्यांच्याकडे आलेले जे शिष्य आहेत त्यांचं जन्मांतरीचं पाप नष्ट करून त्यांना स्वतःच्या पादुका देऊन आणि गुरुपद घेऊन किंवा अनुग्रह करून महाराष्ट्रात भारतात गावोगावी पाठवले आणि तिथं किल्ले बांधून धर्माचा प्रचार करायला आज्ञा दिली. असे अनेक भक्त महाराजांनी तयार केले. आणि आता त्यांची जी शक्ती त्यांना हे घेतलं, अनुग्रह दिला किंवा
त्यांचं गुरुपद घेतलं म्हणजे आपणासारखे करी ती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. आणि ते त्या ठिकाणी जाऊन स्वामी जे बोलतात त्याच पद्धतीनं त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार कार्य केलं, हिंदू धर्माचं केलं आणि त्यांना मार्गस्थ केलं, सुसंस्कार वगैरे वगैरे अशा प्रकारे. आणि अनेक आता काही जे भक्त आहेत, गरीब आहेत, ते गरीब भक्तांना त्यांचं दारिद्र्य नष्ट केलं. एकच सांगतो याचं उदाहरण. महाराजांनी धर्म जाती भेदाभेद ठेवला नाही, लिंग भेदाभेद ठेवला नाही. ते एकदा मारवाड्यात असताना तिथे एक माणूस गरीब नुसतं हात जोडून त्यांच्या पुढे उभं राहायचा, नुसतं हात जोडून उभं राहायचं. चांगलं घे हे हाडे घे. महाराज तिथं होते. त्यांनी महाराजांची आज्ञा 2-4 हाडे गुंडाळली आणि नेऊन ठेवली आणि परत आलं. अरे काय काही जरा जा बाबी. आणि त्यांनी ते उचलायला गेलं तर त्या हाडाचं सोनं झालेलं आहे. तसेच बसापतेली असे अनेक कितीतरी आहे की महाराजांनी त्यांच्या आयुष्यात संपत्ती देऊन आता ते धर्ममार्गाला लागणार, स्वामींचे जप करणार, लोकांना सांगणार की असं असं झालं घडलं झालं. लोक मग त्याचा अट्रॅक्ट होतात आणि ते बी या मार्गाला लागतात. म्हणजे असा प्रचार करायचे माध्यम स्वामीचे अनेक पद्धतीनं त्यांनी कार्य केलं. स्वामींचं जे आहे आपल्या वाचनात सगळं प्रेक्षकांना सुद्धा त्यांना एक प्रश्न पडलेला आहे की तुम्ही म्हटलं की भारतभर स्वामींनी संपूर्ण अखंड प्रवास केलेला आहे. स्वामी क्षणार्धात लुप्त व्हायचे, क्षणा अंतर्धान पावायचे आणि हवं तिथं त्यांच्या इच्छेनुसार ते त्या ठिकाणी प्रगट व्हायचे. तसं हे स्वामींचं जे कार्य जे आहे त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर संपूर्ण केलं. धार्मिकतेचा प्रसार केला त्यांनी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जागोजागी त्यांनी मठांची स्थापना केली, अन्नछत्र तयार केली वगैरे सगळे. असे एक स्वामींचं वेगवेगळे हे जे कार्य आहे ते आता 21व्या शतकामध्ये आणखीन पुढे नेण्यासाठी स्वामी आजही आहेत का असं आम्हाला दर्शकांना वाटतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ते काय आहे, स्वामी हे दत्त महाराज आहेत. त्याच्याविषयी मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. स्वामींचं म्हणजे काय आहे, संपूर्ण विश्वात संचार आहे. तर त्यांना काही आवडीची ठिकाणं आहेत. म्हणजे गिरनार पर्वत, वाडी, औदुंबर, नंतर गाणगापूर, नृसिंहवाडी आणि कोल्हापूर, आगे पांचाळेश्वर वगैरे हे त्यांचे आवडीची ठिकाणे. तर ते गिरनार पर्वतावर असताना तिथं 3 साधक सेवा करीत होते. म्हणजे त्यांची नाव होती सेवादास, कृष्णदास आणि रामदास. काही एखाद्या मोठ्या योगी महायोगीने आम्हाला उपकृत करावं किंवा एखाद्या देवतेने येऊन आम्हाला काही म्हणजे आमच्या मार्गस्थ करावं अशी त्यांची इच्छा होती. तर स्वामी समर्थ महाराज गिरनार पर्वतावर गेले असताना ज्या कमंडोळी तीर्थामध्ये दत्त महाराज स्नान करायचे त्या तीर्थात त्यांनी स्नान केलं आणि थोड्या वेळ तिथं थांबले. ते तिथं आले. पण त्यामधल्या सेवादासनी महाराजांचं तेज वगैरे पाहून म्हणे, महाराज आम्ही ह्या कामासाठी या ठिकाणी सेवा करते अनेक वर्ष, पण अजून आम्हाला काय अनुभव मिळत नाही, दत्त दर्शन होत नाही. त्याच ठिकाणी महाराजांनी दत्त महाराजांचं रूप घेतलं. 3 मुख, 6 हात, पितांबर गळ्यात, रुद्राक्ष माळा, 4 स्नान त्यांच्या पायाजवळ आणि जटामुगट त्याच्यावर मुगट आणि हातामध्ये अवध म्हणजे शंख चक्राची अवध. ज्यांना लगेच त्यांना पावन केलं आणि ते दुसरे 2 त्यांना उपकृत करून महाराज अंतर्धान पावले. अंतर म्हणजे तिथून तर असे दुसरं एक आहे की महाराज ज्या वेळेला कर्दळीवनातून निघाले म्हणजे तो नृसिंह सरस्वतीचा अवतार तिथं संपून ते पूर्व रूपात तयार झाले आणि हिमालयात गेले. हिमालयात त्यावेळेला हिमालयाच्या पायथ्याशी एक तपस्वी दत्त महाराजांचं दर्शन व्हावं म्हणून गुरुच्या आज्ञेने मंत्र जप करायचा. पण अनेक वर्ष करून त्याला काय दत्त महाराजांचं दर्शन होईना. मग त्या कंटाळा म्हटला, काय मी इतकाच गुरुनं सांगितलेला मंत्रात जप करतो, कंदमुळं खाऊन पापी लोकांपासून दूर आहे आणि तरी मला दर्शन होत नाही. असं ते म्हणजे कसं त्याच्या भावना कमी झाल्या त्या मंत्रावरच्या गुरुवरच्या वगैरे अशा. ठीक आहे. त्याच रात्री त्या पिरियडमध्ये त्यांच्या स्वप्नात महाराज गेले स्वामी समर्थ. म्हणे तू असं कर, देवदारची राई आहे त्या ठिकाणी एक गुहा आहे, त्या गुहेत जा म्हणजे तुला दत्त महाराज दर्शन होईल. तो उठला. महाराजांनी त्याला खाणं पुन्हा सांगितलं होतं त्याप्रमाणे तो गेला देवदाराच्या राईत. त्या गुहेत गेला तर ते समोर दत्त महाराज. आणि दत्त महाराज म्हणजे असे असे अनेक उदाहरणं आहेत. महाराज याला गेले असताना द्वारकेला भुऱ्या
तर योगी होता, त्याला दत्त महाराजांच्या दर्शनाची फार हे लागली होती, ओढ लागली होती. तर महाराजांनी त्यांनी त्याच्या खोलीत जाऊन उभे राहिले दत्त महाराजांच्या स्वरूपात. त्याला दृष्टांत झाला. दत्त महाराज आहेत. मग त्याचे सात्विक भाव जागृत झाले आणि तो उठला. पाहत होते स्वामी समर्थ महाराज, अजियानी भाऊ स्वामींची. तर असे अनेक उदाहरणं आहेत की स्वामी समर्थ हे दत्त दत्त महाराजच आहेत. तर तर पुढे काय झालं, मग ते महाराजांचं कार्य अशा निरनिराळ्या माध्यमातून त्यांनी धर्म रक्षणाचं काम केलं. पण आता महाराजांचा बहुतेक कार्यकाल जो झालाय तो अक्कलकोटला झालेला आहे. जास्त करून अक्कलकोट या ठिकाणीच त्यांचं केलं. बरं का, महाराज 1149 साली किलीछेडे गावी प्रगट झाली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत दौरा केला. म्हणजे काही पळ सुटले नाही आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याला मार्गदर्शन वगैरे असं करत करत संपूर्ण भारतामध्ये योगी, संन्यासी, सिद्ध, साधू वगैरे असे सगळ्यांना केले. आणि त्याचबरोबर तीर्थस्थळं सगळे पाहिले. म्हणजे संपूर्ण नदीकाठचे, बाहेरचे सर्वच तीर्थ. तर त्यांच्या हे लक्षात आलं की ह्या भारतामध्ये संन्यासी आणि बैरागी काही काम न करता नुसतं एका मोक्षाच्या मागे धावतात. आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष, आणि ते सगळे तरुण वर्ग घरोघर भीक मागत फिरत आहेत. एक करोड्याच्या संख्येत, म्हणजे साधी नाही, करोड्याच्या संख्येत भारतामध्ये अशी लोक होती. तर तो एक प्रॉब्लेम त्यांच्यापुढे होता. आणि दुसरं म्हणजे हे सगळे तीर्थक्षेत्रावर सगळे गुंडगिरी आणि हे सगळ्या पैशाच्यासाठी सगळे चाललेलं असं. तर मग त्यामुळे महाराजांनी काय केलं की आता त्यांचं वय 270 वर्षाचं झालं होतं. मग त्यांनी पिठापूरला, आता पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये पिठापूर इथे अपळराज सुमती यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ आविष्कार घेतला. तर श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या आईवडिलांनी नाव ठेवलं श्रीपाद भक्त. 16 वर्षाचे श्रीपाद झाल्यानंतर त्याच्या लग्नाची तयारी करायला लागली. तेव्हा ते श्रीपाद म्हणले, मी श्रीवल्लभ आहे, मी संन्यासी आहे, लग्न करणार नाही, मला दुसऱ्या सगळे साधू संतांना मार्गदर्शन करायला जाणार आहे मी आता. मग 16 वर्ष तिथं राहिले आणि तिथून ते बाहेर पडले. सगळे ते त्या संन्यासी बैरागी सगळ्यांना समजून सांगून काही वेळा शक्तीचा उपयोग करून त्यांना सगळं घरी पाठवलं आणि कामाला लावलं. त्यांनी एकच सांगितलं, एका वाक्यात सांगतो, श्रीपाद श्रीवल्लभांचं मार्गदर्शन, देवाला हृदयात ठेवा, सदाचाराने वागा आणि विहित कर्म करीत जा. विहित कर्म म्हणजे जो व्यापारी असेल त्यांनी व्यापार करायचा, जो नोकरी असेल नोकरी करायची, शेती करायची. उगाच बरं इकडे तिकडे भरकटत राहू नका, याचा अर्थ असा. तर हा श्रीपाद श्रीवल्लभांचा मार्ग. आता श्रीपाद श्रीवल्लभ महाराज शेवटचे 14 वर्ष कुरवपूरला आले. तिथं आश्रम स्थापन केला आणि हजारो लोकांचे प्रश्न म्हणजे अडचणी दूर केल्या. आणि त्यांचा जन्म 1378 साली झाला पिठापूरला, आणि कुरवपूरला कृष्णा नदीमध्ये त्यांनी 1528 साली गुप्त झाले. म्हणजे स्वामी समर्थांनी तो आविष्कार तिथं संपवला. लगेच विदर्भामध्ये कारंजे येथे नरसिंह सरस्वतीचा आविष्कार घेतला. आता नरसिंह सरस्वती जन्मता ते काय आता ओंकार वगैरे असं सगळं करायचे. त्यांची मुंज झाली, त्यामुळे तो आईला म्हटलं, आई आता मी आता साधू संतांना मार्गदर्शन करायला चालणार आहे. आता आईला फार वाईट वाटलं. अरे म्हणे तू असं राह. मग त्यांनी त्या आईच्या डोक्यात हात ठेवला. डोक्यात तिला पूर्वजन्मीचं ज्ञान झालं. ते कुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभ असताना त्याच कुरवपूरमध्ये एक वेद संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याला मुलं व्हायची पण जगत नव्हती. तर एक मुलगा जागला, परंतु तो एकदम बुद्धहीन निघाला. त्याला काही सांगितलं आकलनच होत नव्हती. ते वडील त्याला शिकवायचे पण त्याला काहीच कळत नव्हतं. मग कालांतराने वडिलांचं देवाशन झालं. मग ते ओपनमध्ये गावातले त्याचा छळ करायला लागले. म्हणजे कसं, ते निंदा करायला लागले. ते निंदा करता करता त्याला ते सहन होईना. मग तो आईला म्हणला, आई मी आता जंगलात जातो. तर बाळा आता तिला कोणीच नाही म्हणे, काय बाळा जंगलात जातो, चल आपण आता नदीत जाऊ. आणि म्हणून ते कृष्णा नदीत आले.
तर त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभ स्नानासाठी आलेले होते. म्हणे चला आपण त्या महाराजांचं दर्शन घेऊन करू आत्महत्या इथं. ते तिथं गेल्यानंतर त्यांचे डायलॉग झाले. त्यांना सगळी हकीकत सांगितली. हा माझा मुलगा आहे, जगत नव्हते बा राहिला, पण याला काहीच कळत नाही, आकलन होत नाही. त्यामुळं सगळे लोक निंदा करतात, आम्ही त्यामुळे इथं आमचं सगळं आयुष्य संपवणार आहे. मग त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ त्या मुलाच्या डोक्यात हात ठेवला. त्याला चांगलं ज्ञान प्राप्त झालं. मग त्या आईला सांगितलं, तू असं शनी प्रदोषात शंकराची सेवा कर, म्हणजे तुझ्या पोटी माझ्यासारखा मुलगा होईल. तिचं नाव आंबा होतं. मग तिचं आता काय कालांतराने देवासन झालं, ती जन्माला आली कारंज्याला आणि जातकाप्रमाणे तिचं नाव अंबाबावानी ठेवलं. आणि ते नवरा तो शिवभक्त माधव आणि त्यांच्या पोटी नरसिंह सरस्वतीचा अवतार झाला. मग त्यांचं नाव ठेवलं होतं नरहरी. तर नरहरीनं मग ते आईनं ते सांगा पूर्वजन्म आठलो असं हात जो आपोआप वर गेले तिचे, तिला आठवलं. मग त्याला परवानगी दिली. जेवच आहे ते आता ते उघड झाले ना. मग ते नरहरी पहिला काशी क्षेत्रात आले. काशी क्षेत्रातच नरसिंह सरस्वती हा नाव त्यांनी धारण केलं. आणि त्यांचा प्रभाव एवढा होता की अनेक शिष्य, हजारो शिष्य मिळाले आणि ते गुरुच्या भूमिकेत होते. बैरागी संन्यासाचा कंट्रोल झाला. आता एक तीर्थस्थळाचा कंट्रोल करायचा. स्वामींनी हा दुसरा नरसिंह सरस्वती गुरुचा अवतार घेतला आणि नरसिंह सरस्वतीनं त्यांना सगळ्या भारतातलं तीर्थस्थळाची माहिती दिली. त्या त्या ठिकाणी तुम्ही जा आणि तुमच्या पद्धतीनं आता त्यांना शक्ती दिली, ते गुरु शिष्य आणि कार्य करा. म्हणजे अशा पद्धतीनं या आविष्कारामध्ये महाराजांनी धर्माला हे पुनर्जीवन देण्याचं काम केलं आणि आदर्श असे तीर्थक्षेत्र निर्माण केले. गाणगापूर, नरसिंहवाडी, औदुंबर, कुर्यपूर, पिठापूर, म्हणजे एक आदर्श. तिथं तुम्हाला कोणी छळणार नाही, तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमचं मनोगत पूर्ण होणार, असे एक आदर्श म्हणून ते केलेले. त्यानंतर काय झालं, नरसिंह सरस्वती 1678 साली, म्हणजे शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला 1674 साली आणि त्यानंतर 4 वर्षांनी ते स्वतःच्या निर्गुण पादुका गाणगापूरला भक्तांच्या कल्याणासाठी ठेवून एक सुशासित पुष्पाच्या आसनावर बसून शैल्यगमन केलं आणि शैल्य पर्वतातील कर्दळी वनात गुप्त झाले आणि स्वामीने तुझे संपूर्ण पूर्वरूपात तिथं झाले. गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले. तर अशा पद्धतीनं महाराजांनी धर्मरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे कार्य केलं. बरोबर आहे. तुमच्या आता बोलण्यात आलं की पिठापूरला जन्म आला, कुरवपूरला त्यांनी संपूर्ण वास्तव्य केलं, कार्यक्षेत्र दिलं. नंतर मग अक्कलकोट आहे, परत गिरनार पर्वत आहे. त्यानंतर अगदी विविध ठिकाणी स्वामींनी आपलं कार्यप्रणाली चालू ठेवली. असे कार्याची प्रणाली आमच्या भक्तगणांना सगळ्यांना आज तुमच्या मुखातून अगदी व्यवस्थितपणे समजलं. त्याचं मागचं जे कार्य आहे ते व्यवस्थितपणे जे अलखित कुठेही आहे ते कार्य आज आमच्या संपूर्ण भक्तांना समजतंय. मग असे असणारे स्वामी जे आहे हे परब्रह्म स्वरूपात आहेत किंवा पूर्ण ब्रह्म स्वरूपात असे म्हणतात किंवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं त्यांचं नाव सुद्धा आहे. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता काय आहे, काही लोक असं म्हणतात की बा स्वामी समर्थ महाराजांनी हे आविष्कार घेतले आणि स्वामी समर्थ 300 वर्ष समाधीत बसले. त्यांच्यावर वारुळ आलं, वारुळावर झाडं उगवली आणि एक राकूट तोडे आला. ते लाकडं तोडताना स्वामींच्या मांडीला कुऱ्हाड लागली आणि त्यांचे ते भंग झालं, त्यांची समाधी भंग झाली. आता हे काय न पटण्यासारखी गोष्ट आहे. न पटण्यासारखी म्हणजे कसं की स्वामी समर्थांनी 1378 ते 1678 किती वर्ष झाली? 300 वर्ष झाली. हे 300 वर्ष या आविष्कारातून कार्यरत होते. त्यांनी समाधी घ्यायचं कारणच नाही. दत्त महाराज स्वतः विश्वाचे गुरु असताना आणि त्याचे वेद त्यांच्या स्वान रूपाने चरणाजवळ आदिमाया शक्ती गायच्या आणि ते पूर्ण अवतार स्वामींचा असताना त्यांना समाधी घ्यायची काय आवश्यकता आहे? कारण काय हे विश्व संचार आहे. त्याच्यावर एक तुम्हाला स्टोरी सांगतो की महाराज हे दत्त महाराजांचे कसे आहेत. आता एक आपल्या जवळच उदाहरण सांगतो. आपल्या मुंबईत ठाणे आहे. ठाण्यामध्ये कोळी वस्ती मोठी आहे आणि ते कोळी एक लक्ष्मण नावाचा कोळी, तो योगायोगाने स्वामींचा भक्त होता. 2-3 वेळा अक्कलकोटला दर्शने केलेले होते त्यांनी आणि त्याचा धंदा असा होता की ते शिडाचं जहाज होतं समुद्रात आणि या बंदराचा माल त्या बंदराचा, त्या बंदराचा, असा धंदा त्याचा होता. माल पोहोचवायचा. पण त्याचं जहाज
तुफानमध्ये वादळात सापडलं आणि ते आता फार बुडणार. ते म्हणतो स्वामी धावा, स्वामी धावा, असं स्वामीची धाव घे. तेव्हा स्वामी अक्कलकोटला चोळाबाच्या घरी पलंगावर बसलेले होते. स्वामी तटकने उठले ना असं केलं. स्वामीच्या हातातून पाणी गळलं खाली. ते भक्त बसलेलेच असं शेजारी. त्यांनी असं केलं, चाटून पाहिलं, ती खारट लागली. महाराज हे पाणी खारट कसं काय? अरे आता जहाज काढलं ना समजत म्हणे. त्यांना काहीच कळलं नाही. मग दुसऱ्या दिवशी ते लक्ष्मण कोळी परिवारासह अक्कलकोटला आले. स्वामींच्या मिठी मारली आणि रडायला लागले. स्वामी तुमच्यामुळे आम्ही जगलोय. इतकं रडले ते. म्हणजे आता मी धंदा करणार नाही, आता संसार करणार नाही, आता तुमचंच कार्य करणार. ते धंदा सगळा बंद केला आणि आनंद भारती हे नाव ठेवलं, आनंद भारती. आणि ते ठाण्यामध्ये त्यांनी ते सगळा कोळी समाज निर्व्यसनी केला, भक्ती मार्गाला लावला, मुंबईत कार्य केलं. आणि त्या सगळ्यांनी मिळून ठाण्याला एक दत्त मंदिर, फार आदर्श आणि मोठं दत्त मंदिर बांधलं. त्याला चेंदनी दत्त मंदिर नाव आहे. तर एक ठाण्याचं ते शान आहे. तर असे म्हणजे कसे ते भक्त महाराज म्हणजे साधं अक्कलकोटला असताना त्या नुसता भक्ताचं हे केलं म्हणून त्यांनी लगेच जहाज किनाऱ्याला आणलं, बुडलेलं जहाज किनाऱ्याला आणलं. म्हणजे हे महाराज हे परब्रह्माशिवाय हे काम कोणी करू शकत नाही. आता माझा स्वतःचा सांगू का अनुभव? सांगा ना. वा. आता तुम्हाला मी धुळ्याला बदली झाली इथपर्यंत सांगितलं होतं. पण ते धुळ्याला त्यावेळेला मोरेदादांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात केंद्र चालू झाले होते. 80 साली ना आम्ही 81 साली तिथे गेलो. आता मी प्रोफेसर असल्या मला ते कॉलेजवर क्वार्टर म्हणजे बंगले मिळत होते. पण म्हणलं आता केंद्रावर यायला मी येईल स्कूटर, बाकीचे आपले मुलं बायको कशी यायची. मग मी धुळ्यात घरी हे घेतला, फ्लॅट घेतला. आणि अगदी जवळच पायी जायचं, मंदिरावरून जवळ होतं. आणि त्यावेळेला काय झालं, आता प्रोफेसर म्हणलं सकाळी 8 ते 12 टीचिंग, 12 ते 2 ब्रेक जेवायचं, 2 ते 5 असं. मग स्कूटर होती मला, मी स्कूटरवर यायचा, जेवण करायचं, आराम करायचा आणि 2ला जायचा, असं माझा रुटीन. मंगळवारचा दिवस होता. ते बाजारात सगळे धान्य येतं, भाजीपाला, जनावरं सगळे येतात. ती गर्दी झाली होती. समोरून एक ट्रक, माझी स्कूटर, मी स्कूटर काय इकडे जाऊन पाय टेकून उभा होतो. सगळी गर्दी चौकडं होती. आणि ट्रक चालू झाली, मला लक्षात आलं, पण पटकन माझी स्कूटर त्याच्या मागच्या चाकाखाली. आता ते काय झालं ते ना त्यावेळेला मला कळलं, मला स्मरण नाही राहिलं. पण मी जेव्हा मला समजायला लागलं, तेव्हा मी रस्त्याच्या 10 फुटावर स्कूटर आडवी चालू स्थितीत मी उभा. लोक सगळे परत आले, काय चमत्कार, काय चमत्कार. अरे म्हणलं काय आता चमत्कार. तर काय झालं माहितीये, एक म्हैस एकदम हे होती, आता तिला आम्ही शब्द वापरलो, तुफान झाली होती. आणि तिने येऊन माझ्या स्कूटरच्या स्टेपने होता मारला दणका आणि ती गाडी उडत ट्रकच्या खाली असे. तर हे असं स्वामीशिवाय कुणी वाचू शकत नाही. त्यांनी हळूच विचारलं ना, अलगत आम्हाला बाजूला टाकले. आणि ते लोकांनी पाहिलं ना गाडी माणसं इकडे कसं काय आलं. ते सगळे टपऱ्या होतात, तिथे बाहेर टपऱ्या असतात, हे बाजार त्या टपऱ्यावर नाही ते लोक आज पळत आले माझ्याकडे. मला काहीच कळलं नाही. मी म्हणलं जाऊ दे, मग ते स्कूटर उचलून गेलं ते. तर हे ना स्वामींच्या शिवाय दुसरं नाही होत. स्वामी हे सर्व ठिकाणी आहे. म्हणजे आता इथं बोलायचं स्वामी आहेत, त्यांच्या आज्ञेनेच हे सगळं चाललेलं आहे. स्वामींचे संचार संपूर्ण विश्वात आहे. तुम्ही म्हणाल की आविष्कार हे स्वामी दत्त महाराजांचा पहिला अवतार, श्रीपाद दुसरा अवतार, नरसिंह सरस्वती तिसरा अवतार, हे बरोबर नाही. स्वामी हे दत्त महाराज आहेत आणि त्यांनी हे 2 आविष्कार घेतले. आता लोकांचा काय पुरावे, काय कसे काय, मी तुम्हाला प्रसंग सांगतो. आता नरसिंह सरस्वती म्हणजे त्यांनी गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ, म्हणजे जवळजवळ 5वा वेद त्याला मानलं जातं. हा ग्रंथ त्यांच्या कार्यात आपल्याला हातात मिळालेला आहे, ते प्रसाद म्हणून. ते गुरुचरित्र जो वाचील त्याची सगळी कामं होतात, कुठं अडत नाही. पारायण 7 पारायण, 14 पारायण, 21 पारायण केले ना, सगळी कामं होतात. असा हा माझा अनुभव आहे. मी आज जवळजवळ 40 वर्ष प्रश्न उत्तराचं काम करते आणि लाखो लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. आणि ते गुरुचरित्राचा अनुभव तुम्हाला सांगतो. मोठे मोठे प्रॉब्लेम हे गुरुचरित्राच्या पारायणाने झालेले. असा तो ग्रंथ पवित्र. त्या ग्रंथात नरसिंह सरस्वती गुरु आहे आणि त्यांनी ते काही स्थळ निर्माण केली. आता चे स्वामीच कसे आहेत याचे प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आता स्वामी इथं उठल्यानंतर म्हणजे कर्दळी वनातून पूर्व रूपात आल्यानंतर हिमालय पर्वतात गेले.
ते एका उदका शेजारी आंब्याच्या झाडाखाली एका दगडावर म्हणजे शिळेवर बसले होते. तर त्यावेळेला एक पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू एकदम घाबरल्या स्थितीत पळत येऊन त्यांच्या मांडीजवळ बसलं आणि त्याच्या मागे 4 पारधी लागले होते. ते त्या याच्यावर गोळ्या झाडायची. पण त्या पारसाला गोळीच लागाना. मग त्यांच्या मनात आलं, "अरे हे साधू आहे ना, यांचाच काहीतरी चमत्कार आहे. त्यांनाच मारू म्हणे आपण." त्यांचे बंधूवर वगैरे महाराजांनी तर 2 कडे फेकले. ते त्यांच्या लाकडं झाली. कितुळे झाले आहे त्या स्थितीत. आता महाराजांना नंतर हे आलं, कळवला आलं. त्यांना परत पूर्व स्थितीत केलं. मग ते पळत आले, दिल्या बंदुका फेकून महाराजांच्या चरणावर लागले. "आमचं चुकलं." आम्ही म्हणजे म्हणजे त्यांची स्तुती करायला लागले. आता आम्ही तुम्ही सांगाल तसं करतो. मग महाराज म्हटले, "तुम्ही अहिंसा तत्वाचं पालन करून स्वधर्म आचरण करा." आणि ते गेले. अ, आणि मग तेवढ्यात ते पारसाचे हरिण आले पळत शोधत शोधत त्या पिल्लाला. ते महाराजांजवळ आल्यावर त्या हरणाला काय म्हणले, "साहेब, का रे विप्रा, तू गाणगापूरला आमची सेवा करून रोगमुक्त झालास आणि तू सगळ्या साधू संत सज्जनांचा छळ केला. हवं ना म्हणे माझ्या बायकोने साधू संतांना अन्नदान केलं, सेवा केली म्हणून तर तुमचं चरण माता आम्हाला परत भेटले." नंतर ते गेले. आता हे पशु आणि महाराजांचा संवाद आपल्या भाषेत तिथे एक मोठी गुहा होती. त्या गुहामध्ये अनेक प्रकारचे तपस्वी होते. ते ऐकत होते. आणि म्हणजे पशु बोलतात त्यांच्या हे कोणीतरी मोठे अवतारी पुरुष असणार. मग ते त्यांच्या जवळ आले म्हणजे, "महाराज, आता हिमालयात थंडी आहे, दिवस माळा आलाय, तुम्ही आमच्या गुहेत चला." महाराज उठले, तिथं उत्कट स्नान केलं, गेले त्यांच्याबरोबर. गेल्यानंतर मग ते याच्यात चर्चा करायला लागली, वेदाची चर्चा करायला सुरुवात झाली. मग ते काही लोक कुठल्या भाषेत प्रश्न विचारायचे, महाराज त्याच भाषेत उत्तर द्यायचे. हिंदी, मराठी, इंग्रजी कुठली हे नाही, कुठली भाषा त्याच भाषेत सांगायची समजून. हे संवाद चालू असताना त्या गुहेच्या दारात 2 वाघ बसलेले होते. तेव्हा ते ऐकून आतमध्ये आले. आतमध्ये स्वामींनी पाहिलं तर, "का रे विप्रानो, जरा दिवसा हत्तीवर बसून मासे लावून मिराव ना, कशाला इथे अंधारात येऊन बसले?" मग त्यांना मनुष्य वाचवले. "चुकलं महाराज आमचं, नरसिंह सरस्वती महाराज आमचं चुकलं, आम्ही झालं." म्हणजे तो स्टोरी काय झाली होती, विदूर नगरीचा राजा यवन होता. विदूर नगरीचा राजा यवन. आणि त्याला काय आहे, वेद श्रवणाची जास्त हे होती, आवड होती. त्यामुळे तो पैसे देऊन ज्याला वेद येतात ते पठण करायला त्याच्या राजवाड्यात बोलवायचा. आता ते पैसे द्यायचे, दान धर्म करायचे, ते सगळा प्रचार होत गेला बाहेर लांबवर. म्हणजे 2 दुर्दैवी विप्र ते आले त्यांना भेटायला, ते यवनराजाला. म्हणे, आम्ही 4ही वेद जाणतो म्हणे. तुमच्या नगरीत कोण असेल वेदवाले तर आमच्याबरोबर चर्चा करा, नाही ते हरितपत्र द्या." मग ते राजाने दौंडी दिली. ते ब्राह्मण आले विप्र, पण ते म्हणे, "आम्हाला नाही, हे मोठे आहेत, आमच्यापैकी श्रेष्ठ आहेत, त्यांचा सन्मान करा, त्यांना काय द्यायचं ते द्या." त्यांना कपडे लिपटे दिले, पैसे दिले भरपूर, हातीवर बसवलं आणि एकदम मिरवणूक काढली. मग त्या विप्राने पुढे विचारलं, की "आता तुमच्या राज्यात आम्ही फिरतो आणि चर्चा ब्राह्मणाशी करतो, नाही तर हरितपत्र घेतो." म्हणजे हरल्याचं. त्यांनी दिली परवानगी. ते गेले फिरत फिरत हरितपत्र घेत. त्यांना पुढं समजलं, की दक्षिण भागात भीमा नदीच्या तीरावर कुमठी गावात त्रिविक्रम मुनी हे वेद जाणतात. त्या कुंशीला ते आले. त्यांना म्हणे, "तुम्ही आमच्यावर वेदात चर्चा करा." अहो ते म्हणे, "आम्ही तपस्वी, कशाला आमच्या याच्यात काय?" "नाही नाही म्हणे, नाही तर हरितपत्र द्या." आता ते ऐकायला मग ते म्हणे, "असं करा, चला माझ्या गुरु तिथे देईल हरितपत्र." मग ते आले गाणगापूरला. ते म्हणजे नरसिंह सरस्वतीचे शिष्यच आहे. त्रिविक्रम भारत म्हणून. मग ते त्यांनी सांगितलं गुरुला, "हे असे असे आहेत, त्यांनी हरितपत्र माझ्याकडे मागतात आणि नाही ते वेदात चर्चा करा." तर ते नरसिंह सरस्वती म्हणले, "अरे वेदाला अंत नाही, तुम्ही कशाला त्याच्या भानगडीत पडता, लोकांना त्रास देता. वेदाचा उगम आणि शेवट हे फक्त परमेश्वर जाणतो." तरी ते आहे घरात. बरं म्हणले, "असं आहे का?" मग त्यांनी वर पाहिलं. एक माणूस चालला होता रस्त्याने. शिष्य तर्फे त्याला बोलवलं. त्याला विचारलं, "तुझं ओळख काय?" तो म्हणला, "मी मातंग आहे. मातंग समाजाचा आहे, त्यामुळं गावाच्या बाहेर राहतो." मग ते म्हणले, "ठीक आहे." मग त्या शिष्याला सांगितलं, 7 रॅगा ओढ. 7 रॅगा ओढल्या, त्याच्यावर काही विभूती टाकली असेल,
हे म्हणे एक एक रेषा ओलांडत. त्याला तसं ज्ञान प्राप्त व्हायला लागलं. 7वी वाढलं तर वेदच म्हणाला मी विप्र आहे. सटा थडा थडा वेदात चर्चा करायला लागला. आता हे पाहून ते 2 विप्र फार गडबडले, घामाघूम झाले, थरथरा कापायला लागले. चमत्कार कसा झाला. मग मग ते दर्शे सरस्वती या माफी मागायला लागले. ते म्हणले नाही तुम्ही लय पाप केलेले, तुम्हाला पापाची शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही आता ब्रह्मराक्षस व्हाल म्हणजे. जा त्यांना दिवस दान करा. म्हणजे किती वर्ष? 12 वर्ष होते. मग आम्ही कृपळून तुम्हाला 12 वर्ष सांगितले. मग ते नदीवर जाता त्यांना पुढसूळ उठला, मेले, ब्रह्मराक्षस झाले. तर ते वाघ आहे, ते 2 वाघ, ते 2 विप्र तिथं जन्माला आले. ती स्टोरी म्हणजे जर महाराजांना जर नरसिंह सरस्वतीच्या आविष्कारामध्ये नसते तर ते वाघांना म्हटल्याच काय अरे विप्रानो तुम्ही तिथं असं काय गेलं. हे काय. दुसरं म्हणजे आता अक्कलकोट संस्थानचे राजे मालोजी राजे, आता हे नरसिंह सरस्वतीचं शैलगमन काही झालं. माघ वद्य प्रतिपदा. तर माघ वद्य प्रतिपदेला प्रतिपदा म्हणून तिथं मोठा उत्सव होतो गाडगापूरला. आणि मालोजी राजे त्या उत्सवाला तिथं जायचे. त्या पादुकावर अभिषेक करायचे, अन्नदान करायचे मोठ्या प्रमाणात. तर तिथे त्यांना दृष्टांत झाला. अरे मी तुझ्या नगरात आलो असताना तू इथं कशाला येतो आता? स्वामी समर्थ होते ना तिथे अक्कलकोट. मग तेव्हापासून मालोजी राजे ती गुरुप्रतिपदा अक्कलकोटला स्वामी तिथे करायला लागले. म्हणजे अक्कलकोटला जे अन्नछत्र मोठ्या प्रमाणात करतात की स्वामींचीच कृपा आहे म्हणजे थोडक्यात. स्वामींनी दाखवलेलाच एक मार्ग आहे म्हणजे. आणि दुसरं म्हणजे काय आहे, मुंबईची एक स्टोरी सांगतो. मुंबईला ठाकूरदास संस्था आहे. ठाकूरदास संस्था. त्याचे पीठाधिपती ठाकूरदास बुवा. ते लहानपणापासून दत्तभक्त आहे. फार दत्त महाराज फार सुंदर कीर्तन करायचे ते. पण कर्मधर्म सेवनाने त्यांच्या अंगावर कोड फुटले कुष्ठरोगाला. त्यामुळे त्यांना फार वाईट वाटायचे की काय करावं काय नाही. शेवटी त्यांनी सांगितलं आपण आता जीव द्यावा, म्हणजे कुठेतरी आत्महत्या करावी. मग पण शेवटचं एक इच्छा म्हणून त्यांनी गाणगापूरला निर्गुण पादुकाचा अभिषेक करून नंतर आपलं जीवन संपवावं म्हणून त्यांनी मुंबईत चांगल्या उत्तम प्रकारचं अभिषेक साहित्य घेतलं. आणि शेवटी कस्तुरी घेतली उत्तम प्रकारची, की अभिषेक केले होते पादुकावर वाहण्यासाठी कस्तुरी. आता ते आले, येता सांग अभिषेक केला, कस्तुरी वाहायचं विसरून गेले आणि रात्री कीर्तन केलं आणि झोपले. त्यांना महाराज आले स्वप्नात. दृष्टांत झाला, तू अक्कलकोटला जा, तुझा रोग बरा होईल म्हणे. मग ते दृष्टांतावर विश्वास ठेवून ते अक्कलकोटला आले. ते आल्या महाराज म्हणले अरे हमारी कस्तुरी लाव ना, हमारी कस्तुरी. तर अशा अनेक घटना आहेत की स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वतीच आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल आता श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचं काय. आता जे ग्रंथ आहे ना गुरुचरित्र तितक्याच तोडला मोलाचा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ आहे. आणि त्याचे मूळ लेखक आहे श्री शंकर भट. ते शंकर भट याला गेले, उडुपीला आले होते श्रीकृष्ण दर्शनाला. तर त्यात श्रीकृष्णाचं सुंदर मूर्ती पाहून ते एकदम भारावून गेले. त्यांच्या मुकुटात ते मोरपीस वगैरे असे तसं. आणि ते जसे काय त्यांना बोलले तू कन्याकुमारीला जा आणि कन्याके परमेश्वरीचं दर्शन घे. ते तसे गेले कन्याकुमारीला. त्रिवेणी सागरात 3 समुद्र एकत्र आहे ना, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर. तिथं स्नान करून कन्याकुमारीच्या मंदिरात गेले. ते कन्याका परमेश्वरी त्याला इतकं किती माझ्याकडे आनंदाने पाहते. आणि ती म्हणते अरे शंकरा तू कुरवपूरला जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाने तुझ्या जीवनाचं सार्थक कर. आणि ते आलं ते रस्त्याने फिरत 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 जिथं मोठे मोठे म्हणजे साधू संत योगी सिद्ध वगैरे पोलीस भेटी त्यांना भेटीगाठी घेत आले. येतानाही त्यांना बरोबर श्रीपाद श्रीवल्लभांचा भक्त माधव म्हणून मिळाला. तर हे श्रीपाद श्रीवल्लभाच्या काळातले. मग ते पुढे चालता आले, चिदंबर माला म्हणून एक गावात आले, चिदंबर माला. तर त्या गावात आल्यावर त्यांना कळलं की शेजारच्या डोंगरावर एक गुहा आहे, तिथे एक सिद्ध पुरुष तपश्चर्या करतात. म्हणजे तिथे गेले ते गुहाच्या दारात जाताच आवाज आला, या माधवा या शंकरा आमचं अहो भाग्य. ते म्हणले अरे काय आम्ही पहिल्यांदा आलो नाही, नाव आहे म्हणजे नक्की सिद्ध पुरुष आहे. मग ते आत गेले तेव्हा त्यांचं नाव चरणी स्वामी होतं, पळणी स्वामी.
तर ते पळणीस्वामी त्यांना म्हटले, अरे माझं वय 300 वर्षाचं आहे आणि मला ह्या प्रदेशात श्रीपाद श्रीवल्लभ जन्म होण्याच्या अगोदर ते 108 वर्ष इथं आले होते. मला अनुग्रह दिला या प्रदेशात आले होते. आता श्रीपाद श्रीवल्लभ जन्माच्या आधी 108 वर्ष कोण असेल म्हणजे स्वामीच असणार ना. तर आले आणि तेव्हा असा एक चमत्कार घडला की हिमालयामध्ये बद्रीनारायणाच्या चरणावर महायोगी ब्रह्मकर्म अर्पण करीत होते. ब्रह्मकर्म कर्म ते यांच्या चरणावरून पडत होते म्हणे. हे आम्ही डोळ्यांनी पाहिले, त्या शब्द त्यांनी वापरला, नेत्रांनी पाहिले म्हणे. मग आता आता हे कोणाला सहज शक्य की आता श्रीपाद श्रीवल्लभ जन्माच्या अगोदर 108 वर्ष ते कसे काय येतील? तर ते स्वामी समर्थच होते. पण त्यावेळेला स्वामी समर्थ नावाने ते प्रसिद्ध नव्हते. त्यांची नावं वेगळी होती. नरसिंहभान, दिगंबर बुवा, चंचल भारती ह्या नावाने ते समाजात प्रसिद्ध होते. आणि श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटला आल्यानंतर नाव धारण केलं आणि तोच मंत्र आणि तोच नाव. आता मंत्र तुम्ही अनेक देवांची माहिती आहेत, शंकराची माहिती आहे, देवीची माहिती आहे. त्याला प्रत्येकाला ओम लावतात. ओम महामृत्युंजय मंत्राला ओम त्र्यंबकमे जामय किंवा देवीच्या ओ नवरनव मंत्र वगैरे. पण महाराजांच्या मंत्राला ओम नाही, कारण ते स्वतःच ओम आहेत. डायरेक्ट षडाक्षरी श्री स्वामी समर्थ. असे श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ सुद्धा नाही, ओनली श्री षडाक्षरी. तर हा मंत्र आणि नाव त्या देवाचे. तर हे एक पुरं आपल्याला की आपलं महाराज हे ब्रह्मांड नायक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. तर असे अजूनही बरेच आहेत. पण आता याच्यावरून आपल्याला आकलन होईल की स्वामी समर्थांनी समाधी न घेता ह्या आविष्कारामध्ये कार्य केलं आणि म्हणजे हा गैरसमज समाजातला गैरसमज दूर व्हावा ही एवढी माझी तळमळीची इच्छा आहे, बाकी आहे नाही. नक्कीच तुमच्या आजच्या या एपिसोडमधनं तुम्ही जी माहिती संग्रहित केलेली आहे, जी अलिखित आहे, जी आमच्या वाचकांना, आमच्या दर्शकांना आज तुमच्या मुखातून आज ऐकायला मिळालेली आहे. आणि आता सुद्धा 21व्या शतकात आपले श्री स्वामी समर्थांचं दिव्य चरित्र जे आहे ते तुम्ही जी वेगळ्या पद्धतीने आकलन शक्तीने तुम्ही जे उलगडून दाखवलेलं आहे. तुम्ही सुद्धा आज, तुम्ही आणि तुमच्या कन्या सुद्धा आज पुण्यासारख्या पुण्यनगरीमध्ये सारसबागेसमोर असलेल्या स्वामी समर्थांच्या दिंडोरी प्रणित मठामध्ये तुम्ही 1985 पासून त्या ठिकाणी कार्यरत आहात. तर या ठिकाणी तुमच्या स्वामी समर्थांचे सर्वही विकसित म्हणजे आमच्या भक्तांपर्यंत न पोहोचलेले ज्या काही आख्यायिका आहेत, काही या गोष्टी तुम्ही आज सांगितल्या या ठिकाणी येऊन. आजच्या या आपल्या संभाषणातून आपल्याला खूप काही माहिती मिळाली. दर्शकांना खरोखर असे स्वामी समर्थांचं महत्त्व, स्वामी समर्थांचं चरित्र आणि त्यांचं यथोचित तुम्हाला जाणून घ्यायचं तर तुम्ही नक्कीच पुणेकरांना मी आवाहन करीन की सारसबागेच्या शेजारच्या आमच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपण या. माननीय भाऊसाहेब तिथे असतात, तर त्यांच्या कन्या सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि असंख्य भक्तजन त्या ठिकाणी आहेत. तारक मंत्राची अनुभूती मिळाली, स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जरूर आमच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये यावं. आजच्या एपिसोडमध्ये भाऊसाहेब आपण या ठिकाणी आलात. सर्वांच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद. जय स्वामी समर्थ.